त्यातली अमाऊंट खूप जास्त आहे. हे बघ, आपण ॲम्बिशियस असलं पाहिजे, पण इतकं पण नाही की ज्यामुळे क्लायंट हातातून निघून जातील. माझ्याकडून तरी हे कोटेशन नॉट ओके आहेत, पण तू एकदा चेक करावं असं मला वाटतं. ठीक आहे, मी करतो चेक आणि एकदा अखिलशी पण बोलून घेतो. नाही म्हणजे त्याचं ओपिनियन काय आहे. पण मला असं वाटतं तू स्वतः हे चेक कर एकदा. मला हे पटत नाही आहे. काय झालं? नाही म्हणजे बोलता बोलता अचानक थांबलात असं. काही पर्सनल बोलताय का? जरा पर्सनलच होतं. ते ॲक्च्युली व्हॅलेंटाईन डे, आम्ही व्हॅलेंटाईन डे बद्दल बोलत होतो. अरे वसूला काय गिफ्ट देणार आहे ते विचारत होतो. बरं, अरे आपण बोलत काय थांबलोय? शर्मा बरोबर मीटिंग आहे ना? हो हो हो. जायला हवं. मी तुला लोकेशन पाठवतो. वसू आहे मी, जे जे सांगेन ते करशील. माझ्याकडून जेवढं शक्य होईल तेवढं सगळं बनवून देईन आणि चांगलं बनवून देईन. ग्रेट. मग आज जेवणामध्ये मस्त गरम गरम पुऱ्या, पनीर मसाला, चवीला छान कोशिंबीर, पापड, लोणचं आणि हिरवी चटणी करा. आणि त्याच्याबरोबर छान गरम वरण भात, त्याच्यावर तुपाची धार आणि मसाले भात. मसाले भात हवाई कमी तिखटाचा आणि सोबत जर गोड कढी असेल ना तर मज्जाच येईल. गोडमध्ये काय करशील बरं? हां, गोडमध्ये ना मस्त गुलाबजाम कर. काय ग वसू आहे मी, काय झालं? करशील ना सगळं? हो. हॅलो. आकाश, मला जरा तुझ्याशी बोलायचं. मी पाणी आणते तुमच्यासाठी. तोही थांब ग. तुम्ही दोघं जण खाली अखिलच्या रूम मध्ये शिफ्ट व्हा आणि अखिल आणि तनया वरती जा. का? मी सांगतेय म्हणून. आई अगं, आम्ही 5 जण अखिलच्या रूम मध्ये कसं काय मावणार? हे बघ, ही मुलं ना रोज त्या जिन्यावरनं धडपडत असतात, नाचत असतात. आज बनी पाय घसरून पडला माहितीये? काय? मग आता उद्या चिनू मुनू पडले तर मला काही ते चालणार नाहीये. त्यापेक्षा मला असं वाटतं की मुलंही खालच्या रूम मध्ये जास्त सुरक्षित आहे. तेव्हा तुम्ही खाली या, तनया आणि अखिल वरती जाते. आई ग, तनया अशा कंडिशन मध्ये जिन्यावरून वर खाली कसं काय करणार आहे? ही वसू करेल तिची सेवा. ती कशाला वर खाली करेल? काय ग? आई, आम्ही रेडी आहोत शिफ्ट करायला. हो पण अहो, बरोबरच तर म्हणतायत नाही. आणि मलाही असं वाटतं की मुलांसाठी अखिल भाऊजींची रूम सेफ राहील. बाकी तनयासाठी मी आहेच की. आपण शिफ्ट होऊयात, आमची काहीच हरकत नाही. ठीक आहे, तुमची काही हरकत नसेल तर करूया शिफ्ट. बनी कुठे? आतमध्ये खोलीत आहे. सामान बांध आणि खाली शिफ्ट हो. तनू, हे काय सगळे काय प्रकार आहे? आता कळेल तिला तिची किंमत. कोणाला कोणाची किंमत कळेल? वसू वहिनीला नाही, तिला कळलंच पाहिजे तिच्यापेक्षा मला या घरात जास्त किंमत आहे. तनू, आता काय चालू तुझ्या मनात? प्लीज काही ते नवीन वेडेपणा करू नकोस. जाऊ दे ना, मला आता वाद घालायला वेळ नाहीये. तू एक काम कर, बॅग भरायला घे, आपण वरच्या खोलीत शिफ्ट होतोय. काय वर? तनू यार, आपलं बोलणं झालं होतं ना यावर. तू आत्ता फक्त प्रेग्नन्सीवरती फोकस कर ना. ते राहिलं बाजूला. आपण वर जाऊया, त्यांना खाली ठेवूया. काय वेडेपणा यार हा. तुला काय वाटायचं ते वाटू दे. आपण वरच्या खोलीत शिफ्ट होतोय, दॅट इज फायनल. आणि तसंही तू काही करू शकला नाही, मग मी आईंशी बोलली आणि त्यांना कन्व्हिन्स केलं. घे बॅग भरायला. काय आई पण? तनू हे बघ, तुझं आणि आईचं जे काही आहे ना ते तुमचं तुम्ही निस्तरा. मला यात पडायचंच नाहीये यार. ऑलरेडी ऑफिसचे टेन्शन्स कमी आहेत का मला? आता काय मी यात पण लक्ष देऊ ही अपेक्षा तुझी? नो वे यार.
प्लीज प्लीज सॉर्ट दिस आउट यार. हॅलो मम्मा, बरं झालं तू फोन केला. म्हणजे पैशांची व्यवस्था झाली? ओ ग्रेट. अगं आत्ता त्या माणसाचा मला फोन आला होता आणि मला कळत नव्हतं मी त्याला काय सांगू, पण आता माझी काळजीच मिटली. बर बच्चा, मला एक सांग, तू कधी आणि कसे पैसे देणार आहेस? म्हणजे कॅश देणार आहेस का चेक देणार आहेस का ऑनलाईन ट्रान्सफर करतेस? अगं हो मम्मा, जरा श्वास घे. आणि ऐक अगं, प्लीज तू मला आता पैसे मागणं बंद कर. मी तुला सांगितलंय ना, मी तुला नाही हेल्प करू शकत. मी तुला म्हणाले बरं झालं फोन केलास, त्याचं कारण वेगळं आहे. तिथे मी त्या वसूची चांगली शाळा घेतली. तनया, तुला गोष्टीचं गांभीर्य कळतंय का? इथे परिस्थिती काय, तू बोलतेस काय? अगं माझ्या डोक्यावरती टांगती तलवार आहे. बरं सांग सांग एकदाच, कशी शाळा घेतलीस तिची? ऐक तर, ती वसू वर मोठ्या खोलीत राणीसारखी राहत होती ना, आता तिला खाली छोट्याशा खोलीत राहावं लागणार आहे. आणि आम्ही दोघं वर मोठ्या खोलीत. बघ आता तिचे कसे हाल होत आहेत. मला बघायचंच आहे, नवऱ्याला मुलांना घेऊन कशी या छोट्या खोलीत राहते. चांगली फजिती होणार आहे तिची. ही गुड न्यूज द्यायला मी फोन केलेला. बरं झालं वसूला तिच्या रूम मधनं बाहेर काढलंच ते, कारण आता जी माझ्यावर परिस्थिती आली ना, ती तिच्याचमुळे आली. मागच्या वेळेला अखिलने जे पैसे दिले होते ते त्या माणसाला देऊन टाकले असते ना, तर विषय संपला असता कायमचा. या सगळ्याचा हिशोब घेणार आहे मी तिच्याकडून. मी आता खाली छोट्या खोलीत राहताना जेव्हा तिचे हाल होतील ना, तेव्हा बरोबर पाय पकडेल माझे. तू करेल मला विनंती, प्लीज तर ना.